असवरी नैवेद्य। ओम भीत भेय भीती भंजन भद्रभासाय नमः। बाबा नैवेद्य ठेवलाय आणि खिचडी तयार आहे साबुदाण्याची, तुम्ही खाऊन घ्या लगेच, कारण त्या डॉक्टरांकडे जायचंय ना आपल्याला, त्यांच्याकडे जरा जास्त वेळ बसावं लागतं। ए सोहम, ऐक ना, तू आईंबरोबर जातोस का डॉक्टरांकडे? मी गेले असते रे, पण मला एक मीटिंग आहे। मला काम आहेत ग शुभ्रा। अगं म्हणजे मी आईला सांगितलंय मला नाही जमणार, ती करते ना मॅनेज, आता तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही सोहम, पण आई मला चहा दे ना। हो देते बबड्या। आई तुम्ही थांबा, मी देते, तुम्ही तयार व्हा, आजोबांना घेऊन निघायचं आहे ना, मी फोन करते ऑफिसमध्ये आणि माझी मीटिंग कॅन्सल करते। अगं नको ग शुभ्रा, मी जाईन, मी म्हटलं होतं बबड्याला की मी बाबांना घेऊन जाते म्हणून, आणि तुम्हा दोघांना कामं असतात ना ग, मी जाईन। सोहम कुलकर्णी साहेब आहेत का? हो आहेत ना, आपण? मी त्यांच्या ऑफिसमधून आलोय, हे पत्र दिले साहेबांनी आणि ऑफिसमध्ये बोलवलंय त्यांना। कोण आलंय ग? अहो बबड्याच्या ऑफिस मधनं आलेत, काहीतरी पत्र घेऊन आलेत। बढतीचं पत्र असेल, उघड। थँक्यू सो मच। सोहम आंघोळीला गेलाय, पण आम्ही निरोप देऊ हा तुमचा। बर आधी देवासमोर ठेव ग। हो आई, ऍक्च्युली देवासमोर ठेवायला हवं ना आधी पत्र, मी ठेवते। अगं देवासमोर पत्रे ठेवताना साखरही ठेव बाळा। हो आई ठेवते। सोहम, हे काय आहे? तुझ्या ऑफिसमधनं लेटर आलंय, तुझ्या बॉसने हिशोब क्लिअर करायला बोलवलंय। तू काही घोळ घालून ठेवलेला नाहीयेस ना? हळू बोल, आई ऐकेल। आई आणि आजोबा डॉक्टरांकडे गेले, त्यामुळे घरात कोणीही नाही आपल्याशिवाय। सो आता मला टाळाटाळा न करता उत्तर दे, काय घोळ घालून ठेवलायस तू? काही घोळ वगैरे नाहीये शुभ्रा, नॉर्मल अकाउंट सेटल करायला मला ऑफिसला बोलवलंय इतकंच। गेले काही दिवस मला जायला वेळ मिळत नाहीये, अजून काही नाही। बॉसला पण हे सगळं करायची काय गरज होती काय माहिती। मी काय पुढे मुंबई बाहेर चाललोय काय? हे असलं लेटर वगैरे पाठवलंय ते। अरे तू तुझी कामं वेळेत करत नाहीयेस, त्यांना करावी लागणारच ना। सोहम प्लीज आजच्या आज ऑफिसला जा आणि ही गोष्ट क्लिअर करून टाक बरं का। आज मला वेळ नाहीये, मित्राबरोबर लंचला जायचंय, नंतर बघेन। अरे हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे सोहम, ते आधी कर। उद्या परवा बघेन। तू इतका कसा बेजबाबदार वागू शकतोस? हे लेटर आईंच्या हातात पडलं होतं, माहितीये तुला? त्यांनी वाचलं असतं तर। आजोबांना तर हे तुझं प्रमोशनल लेटर वगैरे वाटतंय। हे बघ सोहम, तुझ्या जॉब बद्दल जर आईंना कळायला नको असेल तर तू प्लीज जाऊन निदान हे काम तरी पूर्ण कर। नंतर सोहम नाही, तू आजच्या आज हे काम पूर्ण करणार आहेस, आणि तू जर जाणार नशील तर मग ठीक आहे, मी जाते। तू जाऊन काय करणार आहे? तू माझ्या बॉसला हिशोब देणार आहेस? नाही पण फाईन, मी बोलीन त्यांच्याशी निदान। हे बघ, अतिरेक करण्याचा स्वभाव झालाय तुझा। तू उगाच जाण्याचं नाटक करू नको आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ताव आणूच नकोस। हॅलो। हॅलो नमस्कार सर, मी शुभ्रा कुलकर्णी बोलते, सोहम कुलकर्णीची बायको। उदय सर बोलताय ना? हो हो, मी उदयच बोलतोय, बोला। सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं। आमच्या ना घरी एक पत्र आलंय, लेटर आलंय, सोहमचे काही अकाउंट्स क्लिअर व्हायचे बाकी आहेत, तर त्याने जॉब सोडला तेव्हा ते त्याला पोस्ट लंच ऑफिसमध्ये यायला सांगा, मी बोलेन त्याच्याशी। हो नाही म्हणजे मी पत्र दाखवलंय त्याला, आणि इनफॅक्ट सोहमनी मला त्याची कल्पनाही दिली होती। फक्त काही सिरियस नाही आहे ना सर? हे बघा, मी आत्ता बाहेर आहे,
हो का? सर तुम्ही कुठे आहात, म्हणजे कुठल्या एरियात आहात? जर मला कळलं आणि तुम्ही जवळपास असाल तर आम्ही स्वतः येऊन तुम्हाला भेटतो ना. अ, काही लँडमार्क वगैरे सांगू शकाल का? इथे एक प्रकाश सोसायटी म्हणून दिसते आहे, त्या एरियातच आहे मी. ओ म्हणजे सर तुम्ही अगदीच जवळ आहात. प्रकाश सोसायटीच्या एक्झॅक्टली अपोजिट सहजीवन सोसायटी, तिथे आम्ही राहतो. तर मग आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो आत्ता, किंवा तुम्ही जर आमच्या घरी येऊन भेटू शकलात तर. खरं तर आम्हीच यायला हवं, पण मला ना तिथे जवळपास आपण भेटू शकू अशी कुठली जागा सुचत नाहीये. तर तुम्हाला चालेल का, तुम्ही घरी येऊ शकाल का? बरं ठीक आहे. पण सोहम घरी आहे का? हो आहे ना. मागे सोहमला जे प्रमोशन मिळालं त्यावेळी मी ज्या घरी आलो होतो तेच घर ना? हो तेच घर आहे. तरी मी तुम्हाला एकदा पुन्हा ऍड्रेस पाठवून ठेवते. सर खरंच थँक्यू सो मच आणि टोटली अप्रिशिएटेड. थँक्यू. ओके ठीक आहे, चालेल. सोम घाईने कुठे जाऊ नकोस, तुझे बॉस येत आहेत आपल्या घरी. म्हणजे अरे हा, म्हणजे ते त्यांचा नंबर होता या लेटरवर, तर मी त्यांना फोन केलेला आता. तू काय डोक्यावर पडलीस का? त्यांना घरी कशाला बोलवलं? हे बघ, मला आजच्या दिवशी हा सगळा इश्यू क्लिअर करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. अरे तो माझा प्रॉब्लेम आहे, मी बघून घेईन ना. हो, पण त्या प्रॉब्लेममुळे आई आणि आजोबांना त्रास होतोय, म्हणून मला पडावं लागतंय. हे बघ शुभ्रा, मी तुला अगं ताई, शुभ्रा आसावरी ताई आहे का ग? काय काम आहे प्रज्ञा तुझं, का आली आहेस? अगं म्हणजे ऍक्च्युली काय आहे ना, सुनील आहे ना माझा नवरा, त्याचा फोन आला होता. तो विचारत होता, म्हणजे तो ऍक्च्युली आसावरी त्याला विश्वासानं काही गोष्टी सांगतो ना. हो बरं ठीक आहे, मग आई आल्या ना की मी त्यांना तुझा निरोप देईन, दुपारपर्यंत येतील त्या. ऐक जरा गडबडीत आहे मी आता, घाईत आहे. तू निघतेस का आता? हो का? मी निरोप देते बरं, तुझा. बाय. बाय 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 बाय. ह्याने कटवलं की काय मला? काहीतरी गडबड आहे. एक्सक्यूज मी, बोला. सोहम कुलकर्णी कुठे राहतात? हे काय इथेच. आपण सोहमचे कोण? मी सोहमचा बॉस. इथेच. थँक्यू. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. या ना. मी शुभ्रा कुलकर्णी. सोहम. हॅलो सर. ऍक्च्युली मी आज ऑफिसला येणारच होतो. सर तुम्ही प्लीज या ना, बसा ना. हो या ना. सोहमचा बॉस? तुम्ही उगाच त्रास घेतला, मी ऑफिसला येणारच होतो. पण लेटर आज पाठवलं, यापूर्वी 17-18 वेळा फोन केलाय तुला HR-नी. पण ऑफिसच्या कुठल्याही नंबरवरून आलेला फोन तू घेत नाहीयेस. तुला मी कामावरून काढून टाकण्याची वेळ तू आणलीस. वर निघताना तुझा ऍटिट्यूड होता. एक मिनिट, कामावरून काढून टाकलंय? हो. तरीच आजकाल घरात असतो हा. सर ऍक्च्युली ना, आईंना आणि आजोबांना ह्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती. म्हणजे इनफॅक्ट आज घरी जेव्हा सकाळी लेटर आलं तेव्हा त्यांना प्रमोशन लेटर आहे असंच वाटलं होतं. आसावरी तशी बावळटच आहे. इथे मुलाचा जॉब गेलाय आणि ही आता पेढे वाटणार. आता तिला ही गुड न्यूज द्यायला खरी मजा येणार. हो पण काय करणार शुभ्रा, मी याला 4-5 वेळा समजवलं, पण हा ना वेळेवर ऑफिसवर येत ना वेळेवर त्याचं काम करत. अगदी लेड बॅक ॲटिट्यूड आहे याचा. आमच्या एका मोठ्या प्रोजेक्टचं ह्याच्यामुळे नुकसान झालं. वरून मला प्रेशर आलं, म्हणून याला कामावरून काढून टाकावं लागलं मला. सर मी मान्य करते, सोहमचा थोडा लेट बॅक ॲटिट्यूड असतो कधीतरी.
सर पण गेली 5 वर्ष तो तुमच्याकडे नोकरी करतोय आणि 5 वर्षात तो असाच नाही वागत आहे ना. नाही तसं मी म्हणतच नाहीये. मग सर आय एम सॉरी, पण तुम्ही प्लीज एक संधी द्या ना त्याला. खरंच. आय मीन एक मिनिट हा, मी आलेच. अरे आला. हो झालं अगं डॉक्टरचं. सावकाश हा बाबा, सावकाश पाय ठेवा. या. एक मिनिट, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही, हो की नाही? तो तुझ्या मागे लागला होता ना, मग त्यांनी तुला हर्ट केलंय म्हणजे त्यांनीच तुला सॉरी म्हटलं पाहिजे. मग तू कशाला म्हणून रडत बसतीयस? एक मिनिट ऐक, हे बघ, रडणं थांबव. तू जर का त्याला फोन केलास ना तर याद राख. ओके चल बाय. काय चाललंय मॅडी? केवढ्यांदा बोलतेस ग फोनवर? सॉरी सर. पण सर काय झालं ना, माझी एक फ्रेंड आहे, तिच्या बेस्ट फ्रेंडनी तिला हर्ट केलंय आणि रडत बसले कालपासून ती, आणि मला म्हणते त्याच्याशी बोलू का मी? नाही पण राग गेलाय ना तिचा. सर पण हे रॉंग आहे की नाही? म्हणजे त्याने तिला हर्ट केलं ना, म्हणजे त्याने तिला सॉरी म्हटलं पाहिजे, तिची समजूत घातली पाहिजे, तिचा राग घालवला पाहिजे, हो की नाही? मॅडी आपल्या रागावलेल्या बेस्ट फ्रेंडचा राग कसा घालवायचा ग? अगं म्हणजे जनरल जर आपली बेस्ट फ्रेंड आपल्यावर चिडली असेल तर तिचा राग घालवण्यासाठी काय करायचं? सर मुलींचा राग घालवणं ना एकदम सोपं असतं. म्हणजे मुलींना ना त्यांच्या फ्रेंडनी काहीतरी वेगळं, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स केलेलं ना खूप आवडतं. म्हणजे काय करायचं? म्हणजे सर मुलीला गच्चीवरती बोलवायचं आणि हेलिकॉप्टर मधनं वरनाच्या गुलाबाच्या पाकळ्यांचा रेन पाडायचा आणि तिथूनच ओरडा, आय एम सॉरी चांदनी. असं करा सर तुम्ही. चांदनी? सर तर चांदनी पिक्चर मधलं गाणं ना, म्हणून चांदनी म्हटले. तुम्ही आय एम सॉरी मॅडी असं म्हटलं तरी चालेल. माझा राग असा 1 मिनिटात जाईल सर. आणि सर अजून एक आयडिया, असं गुलाबाची फुलं आणि बलून्स घेऊन जायचं आणि तिच्या दाराची बेल वाजवायची. तिने दार उघडलं आणि तिला म्हणायचं आय एम सॉरी. जर एखाद्या मुलीला या सगळ्या फिल्मी आयडिया आवडत नसतील तर काय करायचं? सर माझ्या बोरिंग मुलीसाठी कशाला काय करायचंय? तिला नुसतं सॉरी म्हटलं तरी चालेल. थँक्स मॅडी. वेलकम सर. थँक्स मॅडी. जाते सर. अहो आम्हाला माहितच नव्हतं ना तुम्ही येणार आहात ते, म्हणजे कळलं असतं तर बरं झालं असतं. थांबलो असतो आम्ही घरी. नाही काय हरकत नाही. अगं सोब्याच्या बढतीची बातमी द्यायला आले असणार. साहेब तुम्ही अवेळी कसे काय आलात? इथे यायचं तर जेवायलाच यायला पाहिजे. काय रे सोब्या, तू आग्रह केला नाहीस वाटतं? उदय साहेब माझा नातू आहे तरीही सांगतो, चांगला कान पकडून काम करून घ्या. जरासा आळशी आहे. नाही बाबा, अजिबात आळशी नाही येतो. ऑफिसमध्ये किती काम करतो ना, घरी येईपर्यंत अगदी दमून गेलेला असतो. आणि तो इतके कष्ट घेतोय म्हणून तर त्याला बढती मिळतेय ना. हो ना. तुम्ही घ्या ना. हॅलो. हा मी अभिजित राजे बोलतो. हा सर बोला, शुभ्रा बोलते. आसावरी आहे का? मला जरा तिच्याशी बोलायचं होतं. हो 1 मिनिट हा. आई तुमच्यासाठी फोन आहे. अभिजित राजे आहेत. मी नंतर बोले ना त्यांच्याशी. हो
सर हा नाही ठीक आहे, त्या गडबडीत असल्या तर मी नंतर फोन करेन. बाय. बाय बाय. अभिजित राजे म्हणजे ते शेफ? हो तेच ते, येत असतो फोन मधून मधून. तो माणूस म्हणजे ना आईंचे खूप चांगले मित्र आहेत ते. ऍक्च्युली आईंनी त्यांना आता रिसेंटली घारगे करायला सुद्धा शिकवले आणि ते येत असतात आमच्याकडे मध्ये मध्ये. खरं तर फॅमिली फ्रेंडच झालेत आमचे. मी आलेच. हं. अभिजित राजे, द शेफ ऑफ इंडिया. वाव. त्याला विचारा, हा फर्स्ट बेंचर उदय आठवतोय का? म्हणजे तो माझा मित्र आहे. दोघही एकाच कॉलेजमध्ये होतो. ओ वाव, सच अ स्मॉल वर्ल्ड. खूपच मोठा योगायोग आहे ना. पण मग तुम्ही अजूनही एकमेकांच्या टच मध्ये असता? आता तो खूप बिझी झालाय. भेटायचं म्हटलं तरी भेटत नाही. कॉलेजमध्ये कसं, मी फर्स्ट बेंचर, क्लास टॉपर. तो नेहमी मागच्या बेंचवर बसून मस्ती करणारा, टाइमपास करणारा. आमचे डबे खाऊन झाल्यावर कोणती भाजी कशी केली आहे हे बरोबर ओळखणारा. पुढे मी MBA झालो आणि त्याने केटरिंग कॉलेज गाजवलं. आता तो खूप मोठा झालाय. भेटायचं म्हटलं तरी होर्डिंगवरच्या आबीला हाय हॅलो करावं लागतं. पण मला त्याला एकदा भेटायचंय बरं का. भेटता येईल ना सर. आमच्याकडे येत असतात ते अधूनमधून. इनफॅक्ट काही रेसिपी किंवा डिश शिकायची असेल ना तर आईकडनंच शिकतात ते. परवाच घरी आले होते जेवायला. हो ना शुभ्रा? हो सर, आम्ही तुमची भेट नक्की घडवून देऊ. चला येतो आजोबा. नाईस मीटिंग यू शुभ्रा. सेम इयर सर. थँक्यू. सोहम, पुढच्या आठवड्यात येऊन पेपर क्लिअर करून जा. हो सर. येऊ मग. सर थँक्यू सो मच. तुम्ही आई आणि आजोबांसमोर सगळं सांभाळून घेतलं. जेवढं सांभाळून घेणं शक्य होतं तेवढं घेतलं. ओके बाय. 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 मी सरांना गाडीकडे सोडून येतो. काय करू काय सुचत नाहीये. आसावरीशी एकदा बोलायला हवं. फक्त एका सॉरीने सगळं सॉल्व्ह होऊ शकेल. पण लँडलाईन घेणार नाही ती. पण परत एकदा मोबाईल ट्राय करून बघतो. हॅलो आसावरी. आय एम सॉरी माय फ्रेंड. पण मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. काल जे काही घडलं ना त्याच्यानंतर मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मला तुमचं तोंडही पाहायचं नाहीये. मला फोन नका करू. हॅलो हॅलो आसावरी. अगं ऐकून तरी घ्यायचंस ना. त्या दिवशी मी जे बोललो ते मी बोलायला नको होतं. पण मला तुझी मैत्री हवी आहे. फक्त मैत्री हवी आहे.
मला माझी मैत्रीण गमवायची नाहीये.